नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आत्ताची जी फेज मार्केटमध्ये चालू आहे, अशी फेज आल्याशिवाय तुम्हाला स्वस्त शेअर मिळत नाही. मार्केट पडायला लागल्याशिवाय स्वस्त कसा मिळणार? त्यामुळे या वातावरणातून जायला तर पाहिजे. या मार्केटचा येतो कंटाळा. मग काय बरं काय वाईट? कारण तेजीच्या मार्केटमध्ये शेअर महाग पडतो. बरं, आणखीन वाढेल का याची भीती वाटते. बरं, त्या भावाला जर शेअर आपल्याकडे राहिले तर तो भाव तरी परत येईल का? तर हे जे आत्ताचं मार्केट आहे, तसं आम्ही 2008 ते 2013 त्याच्याही आधी 3 वर्ष मार्केट तसंच चाललं होतं. पण 2008 ते 2013 ही फेज फार खराब होती. रोजच मार्केट पडत होतं. पण 2008 ते 2013 या फेजमध्ये ज्यांनी शेवटी शेअर घेतले त्यांना ते खूप स्वस्तात मिळाले. आणि त्यानंतर जेव्हा मार्केट वाढू लागलं तेव्हा त्यांची इस्टेट झाली. म्हणजे 121 रुपये तर अडाणी एंटरप्राइजेस होता आणि त्यानंतर तो 3,500 पर्यंत गेला होता. म्हणजे प्रत्येक शेअरची हीच कथा होती. 140 रुपये टायटन होता, 136 रुपये भारती एअरटेल होता. म्हणजे अगदी छोटे छोटे टिटाघर वगैरे 18 रुपये 16 रुपये शेअर होते. त्यामुळे जर आपल्याला स्वस्तात शेअर घ्यायचे असतील तर अशा मार्केटबरोबर 2 हात केले पाहिजेत. कंटाळून चालणार नाही. तरच आयुष्याची एक प्रकारची इस्टेट तयार होऊ शकते. आणि अगदी थोड्या प्रमाणात चांगले शेअर, अगदी एक म्हटलं तरी चालेल. एक शेअर घ्यायचा, मग 50-60 रुपये खाली दुसरा घ्यायचा. कारण डिमॅट चार्ज काही खरेदी करण्यासाठी नसतात. त्यामुळे पेशन्स ठेवायचा, कमी भावाला शेअर घेत जायचे. अशी जर एक तुम्ही रचना केली तर या मार्केटमधून खूप मोठा फायदा होऊ शकतो. हे मार्केट त्या दृष्टीने चांगलं आहे. काल अमेरिकन मार्केटमध्ये मार्केट तर पडलंच. ॲमेझॉनचा शेअर 10% पडला. ॲमेझॉनने सांगितलं की 200 बिलियनची आम्ही गुंतवणूक करणारे, तर आणखीनच शेअर पडायला लागला. पण रेडिट हा शेअर मात्र वाढला. आज सगळ्यांचं लक्ष RBIच्या पॉलिसीकडे असेल आणि त्याचप्रमाणे इराण आणि अमेरिकेची जी ओमानमध्ये आज बैठक होणार आहे त्याकडे पण लक्ष असेल. जो जॉब डेटा आला तो जॉब डेटा तर खराबच आला. म्हणजे 22,000 डेटा आला, 45,000ची अपेक्षा होती. 1,08,000 नोकऱ्या कमी झाल्या. चांदीचा भाव घसरला. $64 चांदी घसरली. 2 दिवस जरा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री कमी झाली होती. काही 1-2 दिवस अगदी थोड्या प्रमाणात खरेदीसुद्धा होती. पण ते सगळं नाहीसं होऊन पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सची आज 2,151 कोटीची विक्री आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. आज काही रिझल्ट आलेत, पण यावेळेला डिव्हिडंड पण चांगले दिसत आहेत. खरं तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोणी एवढे डिव्हिडंड देत नाही. अगदी तुरळक कंपन्या आहेत की ज्या प्रत्येक क्वार्टरला डिव्हिडंड देतात. पण यावेळेला डिव्हिडंड चांगले आहेत. वायरॉक इंजिनिअरिंग, त्यांचा लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे.
उनो मिलचा रिझल्ट चांगला आहे, व्हीनस पाईप रिझल्ट चांगला आहे, गोदरेज प्रॉपर्टी प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी आणि अन्य आय 535 कोटींची आहे. कॅप्लिन पॉईंटचा रिझल्ट चांगला आहे. अँथम बायोसायन्स यांचं मार्जिन वाढलं आहे. नीलकमलचा रिझल्ट चांगला आहे, म्हणजे प्लॅस्टिकचे रिझल्ट चांगले दिसत आहेत. नीलकमलचा रिझल्ट चांगला आहे. त्या दिवशी सुप्रीमचाही रिझल्ट चांगला आला होता. ड्रेजिंग कॉर्पोरेशन फायद्यातून तोट्यात गेली. पेज इंडस्ट्री प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, त्यांना वन टाईम लॉस आला आहे. पण पेज इंडस्ट्रीने 125 रुपये डिव्हिडंड दिला आहे. 125. हिंदुस्तान कॉपर प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी, 1 रुपया डिव्हिडंड दिला आहे. त्यांची जी लेबर कोडची कॉस्ट आहे ती त्यांना 96 कोटी रुपये द्यावी लागली आहे. सुझलॉनचा कन्सॉलिडेटेड आणि YOY बघितला तर प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. बोरोसिलचा प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे. IOCचा रिझल्ट चांगला आला आहे, त्यांचं मार्जिनही वाढलं आहे. 8 वरून 10 मार्जिन गेलं आहे. मार्क्सन्स फार्मा रिझल्ट चांगला आहे. PVR आयनॉक्स रिझल्ट चांगला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन प्रॉफिट वाढलं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे, 4 रुपये डिव्हिडंड दिला आहे. आणि हे सगळे डिव्हिडंड 8 दिवसाच्या आत मिळून जातात. ॲलेम्बिक फार्मा रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. यथार्थ हॉस्पिटल प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. मिल्डा कॉर्प रिझल्ट चांगला आहे. नायका रिझल्ट चांगला आहे. बर्जर पेंट प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला आहे. VRL लॉजिस्टिक्स रिझल्ट पण चांगला आहे, 5 रुपये डिव्हिडंड दिला आहे. RVNL प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला आहे, 1 रुपया डिव्हिडंड आहे. थॉमस कुक प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. वाटेक वाबाग रिझल्ट चांगला आहे. केन्ना मेटल प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे. आदित्य बिर्ला फॅशन रिझल्ट कमजोर आहे, फायद्यातून तोट्यात गेली आहे. गोकुळ ॲग्रो प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही वाढलं आहे. शिवालिक बायमेटल प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही कमी झाले. एव्हररेडी रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढलं आहे, प्रॉफिट कमी. आवासचा रिझल्ट चांगला आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे, प्रॉफिट वाढला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स कमजोर रिझल्ट आहे. NCC मार्जिन वाढलं आहे पण बाकी प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी. GNG इलेक्ट्रॉनिक्स यांचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. हिताचीचा रिझल्ट सुंदर आहे, हिताची एनर्जीचा. KNR कन्स्ट्रक्शन कमजोर रिझल्ट आहे. डेटा पॅटर्न रिझल्ट चांगला आहे. भारती हेक्झाकॉम रिझल्ट चांगला आहे. LICचं प्रॉफिट वाढलं आहे, नेट इंटरेस्ट म्हणजे नेट प्रीमियम इन्कम वाढलं आहे. ॲसेट अंडर मॅनेजमेंट वाढले आहेत आणि सॉल्व्हन्सी रेशो पण वाढला आहे. ॲस्ट्रलचा रिझल्ट कमजोर आहे, प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल ही फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू कमी,
मार्जिन कमी. एफ.डी.सीचं प्रॉफिट कमी झालं आहे. जे कुमार इन्फ्रा कमजोर रिझल्ट आहे. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे पण मार्जिन कमी. हर्षा इंजिनिअरिंग रिझल्ट चांगला आहे. जे.के. पेपर रेव्हेन्यू वाढला आहे. कृष्णा रेव्हेन्यू वाढला आहे. एस.के.एफ प्रॉफिट रेव्हेन्यू कमी मार्जिन वाढलं आहे. व्हीएस सायंटिफिक प्रॉफिट कमी झालं आहे रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. अपडेटेड सर्व्हिसेस रेव्हेन्यू वाढला आहे. साई लाईफचा मात्र रिझल्ट चांगला आला आहे. अल्ट्राटेक सिमेंटने त्यांची ग्राइंडिंग कपॅसिटी अलीगढ इथली वाढवली आहे. इंडियन हॉटेलची आता 615 हॉटेल झाली आहेत आणि आणखी 255 हॉटेल पाईपलाईनमध्ये आहेत. सोम डिस्टिलरीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अरविंद स्मार्ट स्पेसिस बंगलोरला त्याने 860 कोटीचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केला आहे. फेडरल बँक RBIने 9.99% स्टेक एशिया टू टॉपको यांना 9.99% स्टेक फेडरल बँकेमध्ये घ्यायला परवानगी दिली आहे. जे.के. पेपर हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट त्यांनी सुरू केलेलं आहे 500 कोटींचं. IRB इन्फ्रा हे 13 तारखेला बोनसवर विचार करणार आहे. आणि आशियाना हाऊसिंग रायगडमध्ये 8.83 एकर जमीन त्यांनी घेतलेली आहे. हिरो मोटोने सुद्धा चांगला डिव्हिडंड दिला आहे. तर तो 100 रुपयाच्या आसपास आहे. तर तो तुम्ही जरा पहा. कारण मी काल पाहिला होता 100 रुपयाच्या आसपास त्याने डिव्हिडंड दिलेला आहे हिरो मोटोने. तर तो तुम्ही पाहू शकता की किती डिव्हिडंड आहे. नाहीतर मी तुम्हाला उद्या सांगेन. पण त्याची रेकॉर्ड डेट जाहीर झालेली नाही आहे. तर रेकॉर्ड डेट जाहीर झाली की मी तुम्हाला सांगेन. पण या सगळ्या भानगडीमध्ये घाबरून मात्र जाऊ नका. तुम्हाला जे शेअर घ्यायचे स्वस्तामध्ये ते शेअर स्वस्त भावाला घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ते शेअर जेव्हा वाढतील तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. पण शेअर घेत असताना किंवा शेअर विकत असताना आधी एकच शेअर घेऊन बघा किंवा एकच शेअर विकून बघा. आपण म्हणतो ना दक्षिणा द्यायची. म्हणजे मी जेव्हा ब्रोकरकडे जाऊन 2-3 वर्ष बसायची जेव्हा ऑनलाईन मार्केट नव्हतं, तर ते म्हणायचे की तुम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय काही फायदा होणार नाही. तर एक शेअर आधी विकून बघा किंवा एक शेअर घेऊन पहा. तसं जर आपण विकलं आणि नंतर शेअर वाढले तर मग आपलं नुकसान होतं. तर जे काही नुकसान होईल ते एकाच शेअरमध्ये निपटलं जातं आणि बाकीचे शेअर आपल्याला हायेस्ट भावाला विकता येतात. त्यामुळे तसा प्रयत्न मात्र तुम्ही करून पहा. काय होतं आहे ते बघूया. आज RBIची पॉलिसी आहे रेट कट होण्याची तर अपेक्षा नाही आहे. फक्त RBI लिक्विडिटी कशी देत आहे, SLR CRRमध्ये काय बदल करताय आणि लिक्विडिटी जी आवश्यक आहे ती कशी देण्याचा प्रयत्न करताय याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष राहील. आणि दुसरं इराण अमेरिकेची
जी मीटिंग व्हायची आहे त्या मीटिंगकडे सगळ्यांचं लक्ष राहील. ती मीटिंग जर चांगल्या ह्याच्यात सुटली तर ताणतणाव कमी होईल आणि त्यानंतर मार्केट वाढू शकेल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.